हा. एकच मिनिट. हो. हम्म. एकशे कुकर लावलाय, कुकर पाहून घे सगळं बरोबर लागलाय. वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. अध्याय 18. काल मी एक पाठवलेलं होतं, तर त्याच्यामध्ये खूप चांगली माहिती आहे, म्हणून मी ते तुम्हाला वाचायला पाठवलं होतं की ते वाचून आपल्याला त्याच्यावरून किती कळतं बा म्हणून. तर आता ते तुम्ही ऐकलं असेल किंवा नंतर ऐका तरीही हरकत नाही. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिषून्. अर्थ असा आहे श्लोकाचा. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हे अंतर्यामी, हे वासुदेवा, मी संन्यास आणि त्याग यांचे तत्व वेगवेगळे जाणू इच्छितो. म्हणजे 18 अध्याय झालेले आहेत, पण तरीही अर्जुना थोडा वेळ आले. 18 18 अध्याय झाले, पण तरीही संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय हे अर्जुनाला अजूनही कळलेलं नाही. आपल्याला आता कळणं फारच कठीण आहे, पण म्हणून त्याने त्यांना विशेष नाव दिलंय महाबाहो, ऋषिकेश आणि केशी निषूदन. तर आता अर्जुनाने असं दाखवलं की तुम्ही कोण आहात, तुम्ही सर्वशक्तिमान आहात, सर्वांतर्यामी आणि सर्व दोषांचे नाश करणारे असे साक्षात तुम्ही परमेश्वर आहात. मी तुमच्याकडनं जाणून घेऊ शकतो की त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय. आता अर्जुनाने असं जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणतात की संन्यास म्हणजेच ज्ञानयोग याचं काय स्वरूप आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते भाव आणि कर्मे सहाय्यक आहेत व कोणकोणते बाधक आहेत, उपासनेसह सांख्ययोगाचे आणि फक्त सांख्ययोगाचे साधन कशा प्रकारे केले जाते, अशाच प्रकारे त्यागाचे स्वरूप काय आहे, फक्त कर्मयोगाचे साधन कशा प्रकारे घडते, याला काय करणे हे उपयोगी आहे आणि काय करणे हे याला बाधक आहे, भक्ती मिश्रित कर्मयोग कोणता आहे, भक्तिप्रधान कर्मयोग कोणता आहे, तसेच लौकिक व शास्त्रीय अशी कर्मे करताना भक्ती मिश्रित आणि भक्तिप्रधान अशा कर्मयोगाचे साधन कशा प्रकारे केले जाते. या सर्व गोष्टी 18 अध्यायामध्ये मी पाहिलेल्या आहेत. पण आता मला असं पाहायचं आहे की हे सगळं तू मला परत 18व्या अध्यायामध्ये सांग की मी हे कसे समजावून घेऊ. तेव्हा भगवंत त्याला सांगतात की संन्यास आणि त्याग यांचे तत्व समजावून देण्यासाठी भगवंतांनी आता कुठल्या श्लोकामध्ये, कुठल्या अध्यायामध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे. 13व्या श्लोकापासून 17व्या श्लोकापर्यंत संन्यासाचे ज्ञान योगाचे स्वरूप सांगितले आहे. 19व्या श्लोकापासून 40व्या श्लोकापर्यंत जे सात्विक भाव आणि कर्म सांगितले आहेत, ती कर्म आपल्याला साधना करताना उपयोगी आहेत. राजस व तामस भाव आणि कर्मे हे त्यांचे विरोधी आहेत. 50व्या श्लोकापासून 55 पर्यंत उपासनेसह सांख्ययोगाचा विधी आणि फल हे सांगितलेलं आहे. असं आतापर्यंतच्या सगळ्या अध्यायांमध्ये काय काय झालं हे सांगितलेलं आहे. अर्जुनाने असं विचारल्यावर भगवंत आपला निश्चय प्रकट करण्यापूर्वी संन्यास व त्याग या दोन श्लोकांद्वारे अन्य विद्वानांची भिन्न भिन्न मते सांगतात. म्हणजे भगवंताचं मत आहेच, पण अन्य विचारवंत काय म्हणतात हे सुद्धा ते सांगतात. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलस्त्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणः. भगवंत म्हणतात, कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात. काम्य कर्म म्हणजे कर्मा कर्म जे केलेलं आहे ते जर आपण त्याग केला त्याचा, तर त्याला संन्यास म्हणतात. तर दुसरे काही विचार कुशल लोक म्हणतात की जी कर्म आपण केलेली आहे त्या कर्माची जी फळं मिळतात त्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात. स्त्री, पुत्र, धन व स्वर्ग इत्यादी आवडत्या वस्तूंच्या प्राप्तीसाठी आणि रोग, संकट इत्यादी अप्रिय गोष्टींच्या निवारणासाठी यज्ञ, दान, तप व उपासना इत्यादी ज्या शुभ कर्मांचे शास्त्रांमध्ये विधान केलेले आहेत, म्हणजे काम केल्यानंतर आपल्याला त्याचं फळ मिळतं, त्या फळाची जर अपेक्षा धरून जर मनुष्याने कर्म केलं, पण कधी कधी जर त्या फळाची इच्छा नसेल तर ते न केल्याने कोणतीही हानी होत नाही, म्हणजे त्याचे दुष्परिणाम होत नाही. असे ज्या कर्मांच्या विधानाबद्दल सांगितले आहे त्या शुभ कर्मांचे नाव काम्य कर्म आहे. म्हणजे काम करायचं पण त्या फळाची अपेक्षा ठेवायची नसेल, पण
काम मात्र करायचं अशी जी कर्तव्य आहे त्यांना काम्य कर्म म्हणतात. कित्येक पंडित असं म्हणतात की ही जी काम्य कर्म आपण केलेली आहे ही सुद्धा त्यागून द्यायची. मग ही जर जेव्हा आपण त्यागून देतो तेव्हाच याला संन्यास असे म्हणतात. असे म्हणून भगवंतांनी हे दाखवलं की त्याग करणे म्हणजे संन्यास होय. त्यांच्या मताने जे लोक काम्यकर्माचे अनुष्ठान न करता फक्त नित्य आणि नैमित्तिक कर्तव्य कर्माचेच विधिवत अनुष्ठान करतात तेच संन्यासी होत. म्हणजे काम्यकर्माचं अनुष्ठान करायचं नाही, म्हणजे मी याचं फळ घेणार आहे असं म्हणायचं नाही. फक्त आपली जी नैमित्तिक कर्म आहे ती कर्म मात्र करायची, तेच संन्यासी होत. ईश्वराची भक्ती, देवाची पूजा, माता पिता इत्यादी गुरुजनांची सेवा, यज्ञ दान व तप, तसेच वर्णाश्रमाप्रमाणे उपजीविकेची कर्मे आणि शरीरासंबंधी खाणेपिणे इत्यादी जितकी शास्त्रविहित कर्तव्य कर्मे आहेत, म्हणजेच ज्या वर्ण व आश्रमामध्ये मनुष्य राहतो त्यांच्यासाठी शास्त्रांनी जी कर्मे कर्तव्य म्हणून सांगितली आहेत किंवा जी न केल्यामुळे नीती, धर्म आणि कर्म यांच्या परंपराला अडथळा येतो, त्या सर्व कर्मांचे वाचक म्हणजे सर्व कर्म आहेत. म्हणजे ही जी आपण कामं करतो ही सर्व सर्व कर्मे आहेत. म्हणजे आता आता पूर्वी सांगितलं होतं क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र यांची जी कामं वाटून दिली होती, तर त्याप्रमाणे आपापली कामं करायची. वर्णाश्रमाप्रमाणे उपजीविकेची कर्मे. याच्या अनुष्ठानामुळे प्राप्त होणारे स्त्री, पुत्र, धन, मान, मोठेपणा, प्रतिष्ठा आणि स्वर्गसुख इत्यादी या लोकीचे वर परलोकीचे जितके भोग आहेत त्या सर्वांच्या कामनेचा पूर्णपणे त्याग करून टाकणे आणि कोणत्याही कर्माबरोबर कोणत्याही फलाचा संबंध न जोडणे म्हणजे फलाचा त्याग आहे. म्हणजे सर्व काही करायचं, भोग भोगायचे, पण त्यातील कामनेचा पूर्णपणे त्याग करायचा आणि कुठल्याही फळाबरोबर संबंध ठेवायचा नाही, म्हणजेच फलाचा त्याग करणे होय. कित्येक विचार कुशल पुरुष हे सर्व कर्मफलांच्या त्यागालाच त्याग असं म्हणतात. या वाक्याने भगवंतांनी असे दाखवले की नित्य आणि अनित्य या वस्तूंचे विवेचन करून निर्णय घेणारे पुरुष वरील प्रकारे सर्व कर्मांच्या फलांचा त्याग करून फक्त कर्तव्य कर्माचे अनुष्ठान करीत राहणे यालाच त्याग असं म्हणतात. म्हणजे कर्तव्य कर्म करायचे पण फलाची अपेक्षा ठेवायची नाही. त्याज्यं दोषवदित येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति परे. कित्येक विद्वान असं म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत, म्हणजे दोष आहेत, ती टाकणे योग्य होय असं म्हणतात. आणि काही विद्वान म्हणतात की यज्ञदान आणि तपरूप कर्मे टाकणे योग्य आहे. यज्ञदान तप हे कर्म जर टाकून दिले तर ते योग्य नाही. सर्व आरंभामध्ये म्हणजे क्रियांमध्ये पापाचा काही ना काही संबंध असतो, म्हणून विहित कर्मे ही सुद्धा पूर्णपणे निर्दोष नाहीत. हाच विचार भगवंतांनी अध्याय 18 48व्या श्लोकात सांगितलाय. केली जाणारी सर्व कर्मे ही धुराने झाकलेल्या अग्नीप्रमाणे दोषयुक्त असतात. म्हणजे आपण ती कामं करतो पण त्याच्या भोवतीचं जे वलय आहे ते धुराने जसा अग्नी झाकला जातो त्याप्रमाणे झाकलेले असतात. म्हणून कितीतरी विद्वानांचे असे मत आहे की कल्याणाची इच्छा धरणाऱ्या मनुष्याने नित्य, नैमित्तिक व काम्य इत्यादी सर्व कर्मांचा स्वरूपतः त्याग केला पाहिजे, म्हणजेच संन्यास आश्रम घेतला पाहिजे. म्हणजे नित्य, नैमित्तिक आणि काम्य ही कर्म स्वरूपतः त्याचा त्याग केला पाहिजे, म्हणजे संन्यास आश्रम. पण आपण तसं करू शकतो का? नाही. काही विद्वान म्हणतात की विद्वानांच्या मताने असं आहे की यज्ञदान आणि तपरूप कर्मे वास्तविक दोषयुक्त नव्हेत. त्या कर्मांच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या आचरणात जी अवश्यंभावी हिंसा इत्यादी पापे होताना दिसतात ती वास्तविक पापे नव्हेत. म्हणजे तुम्ही यज्ञदान करा, मग आपण त्याच्यामध्ये ते प्राणी म्हणजे बकरी वगैरे कापतो वगैरे, तर ही हिंसा जेव्हा केली जाते तेव्हा ते हिंसा करताना पाप होतं. ती वास्तविक पाप नव्हेत, तर ती शास्त्रांनी विहित केली असल्यामुळे यज्ञ, दान आणि तपरूप कर्मे ही उलट मनुष्याला पवित्र करणारी आहेत. काहींना ते योग्य वाटतं, काहींना वाटत नाही. म्हणून कल्याणाची इच्छा असणाऱ्या मनुष्याने निषिद्ध कर्माचाच त्याग केला पाहिजे. शास्त्रविहित कर्तव्य कर्मांचा त्याग करू नये. म्हणजे जे शास्त्राने आपल्याला सांगून ठेवले आहे ती कर्म करावी, पण शास्त्रविहित कर्तव्य कर्मांचा त्याग करू नये. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः.
हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक. कारण त्याग हा सात्विक, राजस आणि तामस या भेदांमुळे 3 प्रकारचा सांगितलाय. म्हणजे त्याग हा 3 पद्धतीचा आहे. भरतसत्तम म्हणजे की जो भरतवंशीयामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे, आणि पुरुष व्याघ्र म्हणजे की पुरुषांमध्ये वाघाप्रमाणे तो वीरता त्याला प्राप्त आहे. भगवंत म्हणतात की अर्जुना, तू भरतवंशीयामध्ये उत्तम आणि वीर पुरुष आहेस, म्हणून पुढे सांगितल्या जाणाऱ्या 3 प्रकारच्या त्यागांपैकी तामस त्याग व राजस त्याग न करता सात्विक त्यागरूपी कर्मयोगाचे अनुष्ठान करण्यास तू समर्थ आहेस. दोन्ही बाबतीत म्हणजे त्याग आणि संन्यास यांच्या बाबतीत असं म्हणतात की दोन्हींचं तत्व एकच आहे. तर भगवंत सांगतात, प्रथम त्यागाचे तत्व सांगण्यास प्रारंभ करीत आहेत. अर्जुनाने दोन्ही तत्वे वेगवेगळी सांगण्यास सांगितली होती. त्याने म्हटलं होतं की तुम्ही दोन्ही तत्व वेगवेगळी सांगा. कुठली? संन्यास आणि कर्म. भगवंतांनी त्याला विरोध न करता त्यागाचाच विषय सांगण्याचा संकेत केलाय. भगवंत संन्यास हे प्रकरण आता सांगतात आहे. भगवंत म्हणतात की आतापर्यंत मी दुसऱ्यांची मतं सांगितली, पण आता तुला मी माझे काय मत आहे हे तुला सांगतो. तू सावध म्हणजे नीट कान देऊन ऐक. सात्विक, राजस आणि तामस या भेदाने 3 प्रकारचा त्याग आहे. याद्वारे भगवंतांनी शास्त्राबद्दल आदर दाखवण्यासाठी आपले हे मत शास्त्रसंमत असल्याचे सांगितले आहे. शास्त्रामध्ये त्यागाचे 3 भेद मानले आहेत. ते तुला मी आता दुसऱ्या 3 श्लोकांमध्ये समजावून सांगतो. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. यज्ञदान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नव्हे, उलट ते अवश्य केले पाहिजे. कारण यज्ञ, दान व तप ही तिन्ही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. म्हणजे जे ज्ञानी आहेत, जे बुद्धीने प्रतिष्ठित आहेत, तर त्यांनी मात्र कर्म ही केलीच पाहिजे. यज्ञ, दान व तपरूप कर्मे हे त्यागण्यासारखे नाही, तर ते अवश्य कर्तव्य आहे. या म्हणण्याचा अर्थ काय? तर ते सांगतात की शास्त्रामध्ये आपापल्या वर्ण आणि आश्रम यांच्याप्रमाणे ज्याला ज्या कर्माचे विधान आहे, त्याला ज्याला ज्यावेळी ज्या प्रकारे यज्ञ करण्यासाठी, दान देण्यासाठी आणि तप करण्यासाठी सांगितले आहे. म्हणजे जे जे तुम्हाला सांगितलं आहे ते ती कर्म करावी, त्यांचा त्याग मात्र करू नये. म्हणजेच शास्त्राच्या आज्ञेची अवहेलना करू नये. अशा प्रकारच्या त्यागामुळे कोणत्याही प्रकारचा फायदा न होता उलट पाप लागते. जर यज्ञाची गरज आहे तर यज्ञ करावा, दान करायला सांगितलं असेल तर दान करावं, आणि जर तपरूप कर्म करायचं असेल तर ते सुद्धा निश्चित केले पाहिजे. कर्मांचे अनुष्ठान मनुष्याने केले पाहिजे. त्यांचे अनुष्ठान कोणत्या भावनेने केले पाहिजे ती गोष्ट आपण पाहूया. मनीषिणाम हा शब्द इथे वापरलेला आहे. पावन आणि मनीषिणाम. मनीषिणाम म्हणजे ज्याच्यासाठी जी कर्मे ही कर्तव्य म्हणून सांगितली आहेत, ती शास्त्रविध कर्मे शास्त्रविधीप्रमाणे सांगोपांग निष्काम भावनेने चांगल्या प्रकारे करणारे जे बुद्धिमान मुमुक्षू, अशा पुरुषांचे वाचक आहेत. म्हणजे जे बुद्धिमान आहेत आणि मुमुक्षू आहेत, म्हणजे साधना साध्य याच्यामध्ये ते वरपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांना मनीषिणाम हा शब्द वापरला आहे. त्या लोकांनी केलेली यज्ञ, दान व तपरूप सर्व कर्मे ही बंधनात टाकणारी नाहीत, तर ती त्यांच्या अंतःकरणाला पवित्र करणारी असतात. म्हणून मनुष्याने निष्काम भावनेने यज्ञ, दान आणि तपरूप कर्मांचे अनुष्ठान अवश्य केले पाहिजे. ते दाखवण्यासाठी इथे यज्ञ, दान, तपरूप कर्मे ही मनीषी पुरुषांना पवित्र करणारी आहेत. म्हणजे ही कर्म केली पाहिजे, आणि ही मुख्य म्हणजे निष्काम भावनेने केली पाहिजे. एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. म्हणून हे पार्था, ही यज्ञ, दान व तपरूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फलांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत. हे माझे निश्चित मत आहे. म्हणजे ही कर्म नक्कीच केली पाहिजे. ही सर्व कर्मे आसक्ती व फल यांचा त्याग करून केली पाहिजेत. म्हणजे काय असे म्हणून भगवंत सांगतात की शास्त्रविहित कर्तव्य कर्मांचे अनुष्ठान हे त्यांच्याबद्दलची ममता आणि आसक्ती यांचा पूर्णपणे त्याग
करून तसेच त्यांच्यापासून मिळणाऱ्या या लोकीच्या व परलोकीच्या भोगरूपी फलाबद्दलच्याही आसक्ती आणि कामना यांचा पूर्णपणे त्याग करून केले पाहिजे. म्हणजे ही कर्म करताना आपण तिथे आसक्ती ठेवता कामा नये, तसेच कामनेचा पण नाश केला पाहिजे. मुमुक्षु पुरुषाने काम्य कर्मे आणि निषिद्ध कर्मे यांचे आचरण करू नये, कारण की मुमुक्षु हा बुद्धिवान आहे. हे माझे निर्णयांती केलेले मत आहे असे म्हटल्यावर जी मतं सांगितली होती त्यापेक्षा भगवंतांचं मत आहे हे वेगळं काय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे. तर भगवंत म्हणतात की माझ्या मताने याचेच नाव त्याग आहे, कारण अशा प्रकारे कर्म करणारा मनुष्य हा संपूर्ण कर्मबंधनातून मुक्त होऊन परमपद प्राप्त करून घेतो. कर्माशी त्याचा काहीही संबंध उरत नाही. विद्वानांच्या मतानुसार त्याग आणि संन्यास यांची जी लक्षणं आहेत ती पूर्ण नाहीत, कारण फक्त काम्य कर्माचा स्वरूपतः त्याग केल्यावरही इतर नित्य नैमित्तिक कर्मांबद्दल आणि त्यांच्या फलांबद्दल मनुष्याला ममता, आसक्ती व कामना या उरल्यास त्या बंधनाच्या हेतू बनतात. म्हणजे कर्म केले पण ममता, आसक्ती आणि कामना असेल तर त्याच्या भोवती एक बंधन तयार होतं, आणि सर्व कर्मांच्या फलाच्या इच्छेचा त्याग केल्यावरही त्या कर्माबद्दल ममता, आसक्ती राहिल्यास ते कर्म बंधनकारक होतं. अहंता, ममता, आसक्ती आणि कामना यांचा त्याग केल्याशिवाय जर सर्व कर्म केली तर दोषयुक्त समजून कर्तव्य कर्माचाही स्वरूपतः त्याग केला तरच मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. म्हणजे ही त्याला दोष लागतो, कारण की तिथे अहंता, ममता, आसक्ती आणि कामना आहे आणि त्यांचा त्यागच नाही केला. याच्या भोवती ह्या मनात या हे दोष ठेवले आणि जर काम केलं आणि जर यांचा त्याग केला नाही तर मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. कारण असे केल्याने तो विहित कर्माच्या त्यागरूपी दोषाचा भागीदार होतो, म्हणजे त्याला दोष लागतो. अशा प्रकारे यज्ञ, दान व तपरूपी कर्मे करीत राहिल्यावरही जर त्यांच्याबद्दल आसक्ती आणि फलाची कामना ठेवली, म्हणजे त्यांचा त्याग केला नाही, तर ती बंधनाचे कारण बनतात. म्हणजे मी केलं हे जर त्याच्यामध्ये आलं तर त्या कर्माला दोष लागतो. म्हणून विद्वान सांगतात की ह्या लक्षणांनी युक्त अशा संन्यास व त्याग यांच्यामुळे मनुष्य हा कर्मबंधनातून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही. भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व कर्मांबद्दलची ममता, आसक्ती आणि फल यांचा त्याग करून टाकणे हाच पूर्ण त्याग होय. म्हणजे तुम्ही कर्म करा पण त्याच्यात ममता, आसक्ती ठेवू नका, तसेच मला याचे चांगले फळ मिळेल असं सुद्धा ठेवू नका. आणि पूर्ण त्याग ठेवून असं जर केलं तर कर्मबंधनांचा पूर्णपणे नाश होतो, कारण कर्मे ही स्वरूपतः बंधनकारक नाहीत. त्यांच्याबरोबर ममता, आसक्ती आणि फल यांचा संबंध हाच बंधनकारक आहे. भगवंत हे स्पष्टीकरण देतात. अशा प्रकारे निश्चित मत भगवंतांनी सांगितले. आता भगवंत शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे तामस, राजस आणि सात्विक अशा त्यागांपैकी सात्विक त्याग हाच वास्तविक त्याग आहे आणि तोच कर्तव्य म्हणून ओळखला जातो. दुसरे दोन्ही त्याग हे वास्तविक त्याग नव्हेत, म्हणून ते करण्याजोगे नाहीत. ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी आता 3 श्लोक सांगितले आहेत. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः. निषिद्ध आणि काम्य कर्माचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे, परंतु नियत कर्माचा स्वरूपतः त्याग योग्य नाही, म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे. वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थिती यांच्या सापेक्षतेने मनुष्याला यज्ञ, दान, तप, अध्ययन, अध्यापन, उपदेश, युद्ध, प्रजापालन, पशुपालन, शेती, व्यापार, सेवा आणि खाणेपिणे इत्यादी जी कर्मे शास्त्रांमध्ये अवश्य कर्तव्य म्हणून सांगितली आहेत ती मनुष्याची नियत कर्मे होत. म्हणजे आपण सकाळ झाल्यापासून जी आपली कर्तव्य कर्म करतो ती आपली नियत कर्मे आहेत, आणि अशा कर्माचा स्वरूपतः त्याग करणारा मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन न केल्यामुळे पापाचा भागीदार होतो. म्हणजे पहा, घरातली कामं असतात ती प्रत्येकाला वाटून दिलेली असतात, पण आपण आपली कामं केली नाहीत आणि ती दुसऱ्या व्यक्तीने केली घरातल्या, तर तो माणूस चिडचिडा
होईलच, कारण की त्याने स्वतःची कामं करायची, दुसऱ्यांची कामं करायची. मग याच्यामुळे जे पाप लागतं त्या पापाचा तो भागीदार होतो. कारण त्यामुळे कर्माची परंपरा तुटून जाते आणि जगामध्ये अव्यवस्था निर्माण होते. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण आपलं टाइम टेबल प्रमाणे काम करतो आणि जर अचानक आपल्याला वेळेवर दुसरी कामं करावी लागली तर त्याच्यामध्ये अव्यवस्था निर्माण होते. म्हणून नियत कर्मांचा स्वरूपतः त्याग करणे हे उचित नव्हे, म्हणजे हे योग्य नाही. मोहामुळे त्याचा त्याग करून टाकणे हा तामस त्याग आहे. म्हणजे मोह झालेला आहे पण तरीही जर त्याग केला तर त्याला तामस त्याग असं म्हणतात. जो कोणी आपला वर्ण, आश्रम, स्वभाव व परिस्थिती यांच्याप्रमाणे शास्त्रात विधान केलेल्या कर्तव्य कर्मांचा त्याग चुकीने मुक्तीचा हेतू समजून करतो, त्याचा तो त्याग मोहाने केला गेल्यामुळे तो तामस त्याग आहे. म्हणजे कर्तव्य केले, त्याचा त्याग केला, पण त्यागामध्ये त्याने स्वच्छता ठेवली नाही त्याची. त्याने चुकीने मुक्तीचा हेतू समजून ते केलं, म्हणून तो तामस त्याग आहे. कारण मोहाची उत्पत्ती तमोगुणामुळे होते असे सांगितले आहे. तसेच तामसी मनुष्याची अधोगती सुद्धा होते हेही सांगितले आहे. म्हणून वरील त्याग हा असा त्याग नाही की जो करण्यामुळे मनुष्य हा कर्मबंधनातून मुक्त होऊन जातो. हा त्याग पापाचे कारण होत असल्यामुळे उलट अधोगतीला घेऊन जात असतो. आता त्यागाचं निरूपण सांगतात. दुःख मित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्याग फलम लभेत. जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही. म्हणजे जी काही कर्म आहेत त्याच्यात जर आनंदाने केलं नाही, दुःख रूपाने जर कर्म केले आणि आपल्याला काहीतरी शारीरिक त्रास होईल असं अशी भीती वाटून त्याने कर्म सोडून दिले तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचं फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही. त्या कर्मांच्या अनुष्ठानामध्ये मन, इंद्रिये व शरीर यांना परिश्रम होतात. अनेक प्रकारची विघ्ने येतात. बरीचशी सामग्री एकत्र करावी लागते काही काही कर्म करताना. शरीराचा आराम करण्याचा त्याग करावा लागतो, म्हणजे दिवसभर काम करावं लागतं, आराम होत नाही. व्रत, उपवास इत्यादी करून कष्ट सहन करावे लागतात. आणि पुष्कळशा निरनिराळ्या नियमांचे पालन करावे लागते. म्हणून सर्व कर्मे ही दुःखरूप आहेत असे समजून मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या परिश्रमापासून वाचण्यासाठी आणि आराम करण्याच्या इच्छेने असे हे यज्ञ, दान व तप इत्यादी शास्त्रविहित कर्मांचा त्याग करणे होय. म्हणजेच त्यांना दुःखरूप समजून शारीरिक क्लेशाच्या भीतीने त्यांचा त्याग करणे होय. म्हणजे उपवास करायचा, व्रत परंपरा करायचा, आपल्या जीवाला त्रास द्यायचा आणि ते दुःखरूप समजून शारीरिक क्लेशाच्या भीतीने ते करायचंच नाही कर्म. तर असे जे त्याग केलेले जातात त्या त्यागाला राजस त्याग असे म्हणतात. अशामुळे ते जे त्याग करतो त्या फलाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते की नाही, तर तेव्हा ते भगवंत सांगतात अशा प्रकारच्या भावनेने विहित कर्मांचा त्याग करून संन्यास घेणे हा राजस त्याग होय. कारण मन, इंद्रिये व शरीर यांच्या आरामासाठी आसक्ती असणे हे रजोगुणाचे कार्य आहे. म्हणून असा त्याग करणारा मनुष्य सर्व कर्म बंधनातून सुटून परमात्म्याला प्राप्त करून घेणे हे जे वास्तविक त्यागाचे फल आहे ते त्याला मिळत नाही. म्हणजे पहा की मन, इंद्रिय आणि शरीर यांचा जो आराम करायचा आहे तेव्हा आपण आसक्ती ठेवतोय त्याच्यात, तर त्याच्यामुळे काय होत आहे की हे रजोगुणाचं कार्य होत आहे. आणि आपण अशा पद्धतीने जर कार्य केलं तर सर्व कर्म बंधनातून सुटून परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो का? नाही, कारण की हा वास्तविक त्यागाचं फल आहे. जोपर्यंत मनुष्य मन, इंद्रिये आणि शरीर यांच्याबद्दल ममता आणि आसक्ती ठेवतो तोपर्यंत कर्मबंधनातून तो मुक्त होऊ शकत नाही. म्हणून राजस त्याग हा फक्त नावापुरताच आहे, हा खरा खरा त्याग नव्हे. यासाठी ज्याला कल्याण करून घ्यायची इच्छा आहे अशा साधकाने असा राजस त्याग करू नये. अशा प्रकारच्या त्यागामुळे त्यागाचे फल प्राप्त न होता उलट विहित कर्मे न करण्याचे पाप त्याला लागू शकतं. आता मग चांगला त्याग कुठला आहे तर सात्विक त्याग आहे.
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन सङ्गं त्यक्त्वा फलं चैव त्यागः सात्विको मतः. हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म म्हणजेच करणे कर्तव्य आहे, या भावनेने आसक्ती आणि फळाचा त्याग करून केले जाते, तोच सात्विक त्याग मानला गेला आहे. वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थिती यानुसार ज्या मनुष्याला शास्त्रामध्ये जी जी कर्म अवश्य कर्तव्य म्हणून सांगितली आहेत, त्यांचं स्पष्टीकरण 6व्या श्लोकात केलेलं आहे. त्या सर्व कर्मांचे वाचक म्हणजे नियतम या विशेषणासह कर्म हे पद आहे. म्हणजे यावरून असं कळतं की निषिद्ध आणि काम्य ही कर्मे नियत कर्मामध्ये येत नाहीत. वरील नियत कर्मे ही मनुष्याने अवश्य केली पाहिजेत. ती न करणे म्हणजे भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन करणे होय. नियतकर्म म्हणजे आपण 6व्या अध्यायात पाहिलं की जी जी कर्म आपल्याला करायला सांगितलेली आहे ती जर आपण केली नाही तर भगवंतांनी जी आपल्याला आज्ञा दिली आहे त्या आज्ञेचं उल्लंघन होईल. अशा भावनेने त्या कर्माबद्दल आणि त्यांचे फलरूप असलेल्या या लोकीच्या आणि परलोकीच्या सर्व भोगांबद्दल ममता, आसक्ती आणि कामना यांचा पूर्णपणे त्याग करून ती कर्मे उत्साहाने आणि विधिवत करीत राहणे म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने करणेच म्हणजेच त्यांना कर्तव्य समजून करणे होय. त्यामध्ये आसक्ती आणि फल यांचा त्याग करणे असे होय. म्हणजे ही नियत कर्म करायची पण ममता, आसक्ती आणि कामता यांचा त्याग करायचा, पण ते असं आपण म्हणतो ना की चेहरा पाडून केलं, तर तसं न करता उत्साहाने आणि प्रेमाने भगवंतांची कामं करायची. अशा प्रकारच्या कर्मानुष्ठानाला सात्विक त्याग कसे काय म्हणतात? हा तर कर्माचा त्याग नव्हे, हे तर कर्मच करणे होय, असा प्रश्न विचारलाय. या कर्मानुष्ठानरूपी कर्मयोगाला सात्विक त्याग असे समजून भगवंत असे म्हणतात की शास्त्रविहित आवश्यक कर्तव्य कर्मांचा स्वरूपतः त्याग न करता म्हणजे कामं करायची पण त्यांच्याबद्दल आसक्ती व कामना यांचा पूर्णपणे त्याग करून टाकणे म्हणजेच माझ्या मते पूर्ण त्याग असा आहे, म्हणजेच खरा त्याग आहे. कर्मांचे फलस्वरूप असलेल्या या लोकीच्या व परलोकीच्या भोगांबद्दल आसक्ती आणि कामना यांचा त्याग न करता कोणत्या तरी भावनेने प्रेरित होऊन विहित कर्मांचा स्वरूपतः त्याग करून टाकणे म्हणजे खरा त्याग नव्हे. परत पाहूया आपण. कर्माचे फलरूप असलेल्या या लोकीच्या व परलोकीच्या भोगांबद्दल आसक्ती आणि कामना यांचा त्याग न करता म्हणजे हे धरून कर्म केली जातात आणि कोणत्या तरी भावनेने प्रेरित होऊन म्हणजे मनामध्ये भावना दुसरी ठेवून विहित कर्मांचा त्याग करून टाकणे म्हणजे त्याग नव्हे. म्हणजे हे मनापासून केलं नाहीये म्हणून हा त्याग नव्हे. कारण त्यागाचा परिणाम म्हणजे कर्माशी सर्वथा संबंध विच्छेद असला पाहिजे आणि हा परिणाम ममता, आसक्ती व कामना यांच्या त्यागानेच होऊ शकतो. म्हणजे जर आपण ममता, आसक्ती, कामना ठेवली नाही, त्यांचा त्याग केला तरच कर्म हे प्रेमरूपाने होईल. म्हणून स्वरूपतः कर्माचा त्याग केल्याने नव्हे. म्हणून कर्माबद्दलची आसक्ती आणि फलेच्छा यांचा त्याग हाच सात्विक त्याग होय. म्हणजे तुम्ही कर्म करा पण आसक्ती ठेवू नका, फलेच्छा म्हणजे फळाची अपेक्षा सुद्धा ठेवू नका. असं जेव्हा तुम्ही त्याग करता तेव्हा त्याला सात्विक त्याग असं म्हणतात. परत प्रश्न विचारलेला आहे. सात्विक त्याग करणाऱ्या पुरुषाची निषिद्ध आणि काम्य कर्मे ही स्वरूपतः सोडण्यामध्ये आणि कर्तव्य कर्मे करण्यामध्ये कोणती भावना असते? या जिज्ञासावर सात्विक त्यागी पुरुषाच्या अंतिम स्थितीचं लक्षण भगवंत या श्लोकात सांगतात. न द्वेष्ट कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशया. अकुशलम या विशेषणासह कर्म हे पद इथे दाखवलेलं आहे. निषिद्ध केलेल्या पापकर्मांचे व काम्य कर्मांचे वाचक आहेत अकुशल म्हणजे. कारण पापकर्मे ही तर मनुष्यांना नाना प्रकारच्या नीच योनींमध्ये आणि नरकामध्ये टाकणारी असतात. हे आपल्यालाही माहिती आहे की पाप केलं तर आपली जी योनी आहे ही नीच योनी आपल्याला मिळेल आणि आपण स्वर्गात न जाता नरकामध्ये जाऊ. तसेच काम्य कर्मे ही सुद्धा फलभोगांसाठी पुनर्जन्म देणारी आहेत. म्हणजे काम्य कर्म जर केली आपण तर त्याच्यामुळे आपल्याला पुनर्जन्म मिळेल.
अशा प्रकारे दोन्हीही बंधनांचे कारण असल्यामुळे त्यांना अकुशल असं म्हणतात. सात्विक त्यागी हा त्यांचा द्वेष करीत नाही. या म्हणण्याचा येथे भावार्थ असा की सात्विक त्यागी पुरुषामध्ये आसक्ती द्वेषाचा पूर्णपणे अभाव असल्यामुळे ते निषिद्ध व काम्य कर्मांचा जे त्याग करतात तो द्वेष बुद्धीने करीत नाही. परंतु अकुशल कर्मांचा त्याग करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. या भावनेने लोकसंग्रह करण्याच्या हेतूने ते त्यांचा त्याग करतात. म्हणजे आपल्याला लोकसंग्रह करायचा आहे, सर्व लोकांमध्ये समाजामध्ये मिसळायचं आहे, सगळ्यांकडनं काम करून घ्यायचं आहे, त्यांच्यामध्ये विचारसरणीमध्ये बदल करायचा आहे, त्यांच्यामध्ये सजगता आहे, तर आपण सात्विक त्याग केला पाहिजे. आणि जी कर्म करू त्याच्यामध्ये आसक्ती ममता ठेवू नये. कुशल म्हणजे काय? शास्त्रविहित अशा नित्यनैमित्तिक यज्ञ, दान आणि तप इत्यादी शुभ कर्मांचे आणि वर्णाश्रमानुकूल सर्व कर्तव्य कर्मांचे वाचक आहेत. म्हणजे कोण? कुशल लोक. निष्काम भावनेने केलेली वरील कर्मे ही मनुष्याच्या पूर्वकृत संचित पापांचा नाश करून त्याला कर्मबंधनातून सोडविण्यास समर्थ आहेत. म्हणून त्यांना कुशल म्हणतात. म्हणजे पहा, यज्ञ, दान, तप इत्यादी शुभ कर्म करायची, वर्णाश्रमाप्रमाणे सर्व कर्म करायचे, निष्काम भावनेने केलेली वरील कर्मे ही मनुष्याच्या पूर्वकृत संचित पापांचा नाश करून, म्हणजे आपलं जे संचित होतं त्याप्रमाणे आपल्याला जन्म मिळालेला आहे, तर तो जन्म कशाने हे करायचा? वरील कर्म जर चांगली केली तर आपण काही जी पापं घेऊन आलोय, संचित घेऊन आलेलो आहेत, तर त्या पापांचा चांगले कर्म करून नाश करायचा आणि कर्मबंधन जे आहे आपलं पूर्वीचं ते सोडवायचा. असे जे लोक असतात त्यांना कुशल असे म्हणतात. सात्विक त्यागी पुरुष हा कुशल कर्मामध्ये आसक्त होत नाही. म्हणजे मी केलं करून तो तिथे त्याला अहंकार होत नाही. जो वरील शुभकर्मांचे विधिवत अनुष्ठान करतो तो आसक्तीने करीत नाही, तर शास्त्रविहित कर्म करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. या भावनेने ममता, आसक्ती आणि कामना हे सोडून तो काम करतो. आणि हे जे कर्म करतो तेव्हा तो लोकसंग्रह करता त्या कर्माचे अनुष्ठान करतो. प्रश्न परत असा आहे की जो शुद्ध सत्वगुणांनी युक्त असा पुरुष संशयरहित, बुद्धिमान व खरा त्यागी असतो. म्हणजे तो कोण असतो? तर तो जो माणूस आहे तो आसक्ती द्वेषरहित होऊन फक्त कर्तव्य बुद्धीने कर्मांचे ग्रहण व त्याग करणारा असतो. शुद्ध सत्वगुणांनी युक्त असा पुरुष संशयरहित होय. याचा अर्थ असा की हा कर्मयोग रूप सात्विक त्याग हाच कर्मबंधनातून सुटून परमपद प्राप्त करण्याचे पूर्ण साधन आहे, असे त्याने पक्के ठरविलेले असते. म्हणून तो बुद्धिमान आणि तोच खरा त्यागी आहे. म्हणजे परत पाहू आपण की कर्म करायचे पण ते आसक्ती आणि द्वेष रहित करायचं. तसंच फक्त कर्तव्य बुद्धीने कर्माचे ग्रहण व त्याग करायचं. म्हणजे कर्तव्य बुद्धीने कर्म करून त्या कर्माचं ग्रहण आणि त्याग करायचा. शुद्ध सत्वगुणांनी युक्त असा पुरुष जो असतो त्याच्या मनात संशय नसतो. म्हणजेच हा कर्मयोग रूप सात्विक त्याग हाच कर्मबंधनातून सुटून त्याला परमपद प्राप्त मिळतं आणि हेच त्याचं साधन असतं. असं त्याने पक्क मनाशी दृढ केलेलं असतं की मी कर्मबंधनातून सुटणार आहे आणि मी परमपदाला पोहोचणार आहे. असा जो माणूस असतो, पुरुष असतो, तो बुद्धिमान आहे आणि तोच खरा त्यागी आहे. कारण की परत मी सांगते की तो आसक्ती द्वेष विरहित असतो. तो कर्तव्य बुद्धीने कर्म करतो, कर्तव्याचा त्याग करतो आणि शुद्ध सत्वगुणांनी तो वागतो. म्हणून तो प्रत्येक गोष्टींचा सात्विक त्याग करतो. असा माणूस बुद्धिमान आहे आणि त्याचा हा जो त्याग आहे हाच खरा योग्य त्याग आहे. सात्विक त्यागी म्हणजेच निष्काम भावनेने कर्तव्य कर्मांचे अनुष्ठान करणारा कर्मयोगी हा खरा त्यागी असे म्हटले आहे. परत शंका अर्जुनाने उपस्थित केली की निषिद्ध व काम्य कर्मे या कर्माप्रमाणे इतर सर्व कर्मांचा स्वरूपतः त्याग करणारा मनुष्य हा सुद्धा खरा त्यागी असू शकतो. फक्त निष्काम भावनेने कर्म करणाऱ्यालाच खरा त्यागी का म्हणतात? म्हणून भगवंत सांगतात, नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलस्त्यागी
सत्यागित्य विधीयते. कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते. म्हणजे शरीरधारी जे व्यक्ती आहेत ते कर्मांचा त्याग त्यांच्याकडनं होऊ शकत नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे म्हणजे कर्माच्या फळांची जो अपेक्षा करत नाही तोच त्यागी आहे असं आहे. देहभृता म्हणजे काय? ज्याच्याकडून देहाचे धारण पोषण केले जाते असे जे लोक आहेत ते मनुष्य समुदायाचे म्हणजे मनुष्य समुदायाला देहभृता असे म्हटले आहे. शरीरधारी अशा कोणत्याही मनुष्याला सर्व कर्मांचा त्याग करणे पूर्णपणे शक्य नाही. म्हणजे असे की देहधारी मनुष्य हा कर्माविना राहू शकत नाही. माहिती आहे आपल्याला की आपण कर्म न करता राहू शकत नाही. कारण आपण अध्याय 3 मध्ये आपण कर्म म्हणजे काय, कर्म, विहित कर्म, निषिद्ध कर्मे या सर्वांचा आपण अभ्यास केलेला आहे. कारण कर्म केल्याविना शरीराचा निर्वाहही होऊ शकत नाही. म्हणून मनुष्य कोणत्याही आश्रमात राहत असो परंतु जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला आपल्या परिस्थितीप्रमाणे खाणे, पिणे, झोपणे, बसणे, चालणे, फिरणे, बोलणे इत्यादी कोणते ना कोणते कर्म करावेच लागते. म्हणून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग करता येणे शक्य नाही. कर्मफल त्यागी काय? कर्मफलत्यागी म्हणजे कर्म आणि त्यांच्या फलाबद्दल ममता, आसक्ती आणि कामना यांचा त्याग करून शास्त्रविहित कर्तव्य कर्मांचे अनुष्ठान करणाऱ्या कर्मयोगाला कर्मफल त्यागी हे पद आहे. म्हणजे कर्म आणि फल करताना त्या फलाबद्दल ममता, आसक्ती आणि कामना यांचा त्याग केला पण शास्त्रविहित कर्मे अनुष्ठानाने केली तर त्याला कर्मफल त्यागी असं म्हणतात. मनुष्य मात्राला कोणते ना कोणते कर्म करावेच लागते. कर्म केल्याविना कोणीही राहू शकत नाही. म्हणून जो मनुष्य निषिद्ध आणि काम्य अशा कर्मांचा पूर्णपणे त्याग करून यथावश्यक शास्त्रविहित कर्तव्य कर्मांचे अनुष्ठान करीत राहतो आणि त्या कर्माबद्दलच्या आणि त्यांच्या फलाबद्दलच्या ममता, आसक्ती आणि कामना यांचा त्याग करतो त्याला त्यागी असे म्हणतात. विषयांचे चिंतन करताना इंद्रियांच्या क्रियांचा संयम करून मनाने विषयांचे चिंतन करणारा मनुष्य हा त्यागी नव्हे. म्हणजे इंद्रियांवर संयम ठेवला पण मनाने मात्र विषयांचे तो चिंतन करतो असा मनुष्य त्यागी नव्हे. तसेच अहंता, ममता आणि आसक्ती या असताना शास्त्रविहित यज्ञ, दान आणि तप इत्यादी कर्तव्य कर्मांचा स्वरूपतः त्याग करणारा मनुष्य हा त्यागी नव्हे. म्हणजे कोण की इंद्रियांवर संयम ठेवला की आता मी इंद्रियांवर संयम ठेवलाय आणि मी आता कर्म करतोय पण तो मनाने काय करतोय, विषयांचं चिंतन करतोय आणि त्याने काहीतरी त्याग केला तर हा त्याग जो आहे हा योग्य नाही. त्याच्या मनामध्ये अहंता, ममता आणि आसक्ती आहे. तसंच शास्त्रविहित यज्ञदान आणि तप करतो पण तो कर्तव्य कर्म म्हणून करतो. तो स्वरूपतः त्याग दाखवतो की मी त्याग केलाय पण तो त्यागी नसतो म्हणून हा त्याचा तो त्याग आहे तो योग्य नव्हे. कर्मफलांचा जो त्यागी आहे तोच त्यागी होय. यावर अशी शंका येते की कर्मांचे फल इच्छिले नाही म्हणजे मला कर्माचं फळ नको आहे तरीही कर्मे आपले फल दिल्याशिवाय नष्ट होऊ शकत नाही. म्हणजे कर्म तर फळ देणार. ज्याप्रमाणे पेरलेले बी योग्य वेळी आपोआप वृक्ष उत्पन्न करते तसेच केलेल्या कर्माचे फळ हे सुद्धा कोणत्या ना कोणत्या जन्मी सर्वांना अवश्य भोगावे लागते. म्हणून फक्त कर्मफलाच्या त्यागामुळे मनुष्य त्यागी म्हणजे कर्मबंधन रहित कसा होऊ शकतो असे अर्जुनाने विचारले. अनिष्टमिष्ट मिश्रेंच त्रिदं कर्मणः फलम भवत यत् यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे 3 प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते. म्हणजे मनुष्यांनी कर्म इथेच करायचे पण त्याचं जे फळ मिळतं ते मात्र मेल्यानंतर स्वर्गवासी झाल्यावर मिळतं. परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही. म्हणजे कर्म केलं आपल्या कर्माचं फळाचे त्याने त्याग केलेला आहे अशा मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही. ज्यांनी आपल्याकडून केल्या जाणाऱ्या कर्माबद्दलच्या आणि त्यांच्या फलाबद्दलच्या ममता, आसक्ती आणि कामना यांचा त्याग केलेला नाही
जे आसक्तीने व फला इच्छेने सर्व प्रकारची कर्म करणारे आहेत अशा व्यक्तींना अत्यागिनाम असे म्हणतात. ज्या त्यांनी केलेल्या शुभ कर्मांचे जे स्वर्गादीची प्राप्ती किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सांसारिक इष्टभोगांचे प्राप्तिरूपी फल आहे ते चांगले फल आहे. तसेच त्यांनी केलेल्या पापकर्मांचे पशुपक्षी, कीटक, पतंग आणि वृक्ष इत्यादी तिर्यक योनींची प्राप्ती किंवा नरकांची प्राप्ती अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या दुःखांच्या प्राप्तिरूपी जे फल आहे ते वाईट फल आहे. अशा प्रकारे मनुष्यादी योनींमध्ये उत्पन्न होऊन कधी इष्टभोग प्राप्त होणे, कधी अनिष्टभोग प्राप्त होणे म्हणजेच हे मिश्रित फल प्राप्त होणे होय. म्हणजे हे 3 प्रकारचे फल होय. हे 3 प्रकारचे फल त्या लोकांना मेल्यानंतर अवश्य प्राप्त होते. म्हणजे आपण मेल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, पशु, वृक्ष कुठल्याही प्रकारचा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे जन्म होऊ शकतो. आणि हा जन्म मिळाल्यानंतर आपल्याला जे दुःखाच्या प्राप्तिरूपी जे फल मिळतं ते वाईट फळ मिळतं. म्हणून मनुष्य आदी योनींमध्ये उत्पन्न होऊन कधी इष्टभोग प्राप्त होणे, कधी अनिष्ट किंवा मिश्रित प्राप्त होणे हे वेगवेगळे प्रकारची फल आपल्याला मिळतात. हे 3 प्रकारचे फल त्या लोकांना मेल्यानंतर अवश्य प्राप्त होते. या म्हणण्यातून आपल्याला दिसतं की त्या पुरुषांचं कर्म आपले फल भोगायला लागल्याशिवाय नष्ट होऊ शकत नाही. म्हणजे आपण इथे जसं वागलो आहे चांगलं किंवा वाईट त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळेल. तर याचं एक उदाहरण दिलं जातं की आता आपण जर वाईट वागलो आहे तर जर आपल्याला कुत्र्याचा जन्म मिळाला असेल तर आपण कुत्र्यांमध्ये पाहतो की काही काही कुत्रं म्हणजे रस्त्यावर झोपतात, रस्त्यावर हे करतात. काही काही कुत्रे खूप बारीक असतात आणि काही काही कुत्र्यांचं खूप कौतुक केलं जातं की नाही आमच्या कुत्र्याला हे लागतं खायला, ते लागतं, तो एसी शिवाय राहू शकत नाही. किंवा मग पॉलिटिकल लोकांकडे जे चांगले मोठमोठे कुत्रे असतात तर त्यांचे योग जे असतात ते खूप म्हणजे त्यांना चांगलं असं जगणं मिळतं, राजाश्रय असं मिळतो. कारण की त्यांनी पूर्वी पुण्यकर्म केलेली असतात. म्हणून असे जे लोक आहेत ते संसार चक्रामध्ये फिरत असतात. प्रेत्य म्हणजे काय? त्यांच्या कर्माचे फळ मेल्यानंतर मिळतं. मग जिवंत असताना त्यांच्या कर्माचे फळ म्हणजे जिवंत असताना त्यांना कर्माचं फळ मिळतं का? तर ते पाहूया. वर्तमान जन्मामध्ये मनुष्य हा बहुतेक पूर्वकृत कर्मांनी बनलेल्या प्रारब्धाचा भोग घेत असतो. नवीन कर्माचे फल वर्तमान जन्मामध्ये फारच कमी भोगले जाते. म्हणून एका मनुष्य योनीमध्ये केलेल्या कर्माचे फल अनेक योनीत निश्चितपणे भोगावे लागते. हे समजण्यासाठी प्रेत्य हा शब्द वापरलाय. म्हणजे आपण आता इथे चांगलं आणि वाईट कर्म केलेलं आहे पण आपल्याला जी वेगवेगळी अनेक जन्म मिळतात त्या जन्मामध्ये या कर्माचं फळ आहे ते वेगवेगळ्या योनींमध्ये आपल्याला निश्चितपणे भोगावं लागतं. म्हणजे डास, माशी यांचा जन्म हा अत्यंत कमी वेळासाठी झालेला असतो. मग आपण ते तो जन्मामध्ये तो भोग भोगतो आणि मग आपण निश्चित वेगवेगळ्या योनींमध्ये जातो आणि मग मात्र आपल्याला ते भोग आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आपल्याला म्हणजे मोठे जे लोक असतात ते कर्म करा, चांगले वागा की तुम्हाला याचं फळ निश्चितच चांगलं मिळेल. कर्मफलाचा त्याग न करण्यापेक्षा कर्मफलाचा त्याग करणाऱ्या पुरुषांची अत्यंत श्रेष्ठता आणि वेगळेपणा हे प्रकट करण्यासाठी इथे तू म्हटलाय. तसेच संन्यासीनाम हे पद म्हणजे त्यांच्या कर्मांना कधीच फळ नसतं असं म्हणायचं आहे का? तर भगवंत म्हणतात कर्माबद्दलच्या आणि त्यांच्या फलाबद्दलच्या ममता, आसक्ती व कामना यांचा ज्यांनी पूर्णपणे त्याग केलेला आहे. 10व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं त्यागी या नावाने ज्यांची लक्षणं सांगितली आहेत विभूतीची, तसेच 6व्या अध्यायामध्ये आपण संन्यासी आणि योगी पाहिलेला आहे. तसेच दुसऱ्या अध्यायात 51 श्लोकामध्ये आपण अन्नामय या शब्दाने हा अर्थ पाहिलेला आहे. अशा कर्मयोगांचे वाचक इथे संन्यासीनाम असे म्हटले आहेत. संन्याशांच्या कर्मांना फल कधीही नसते असे म्हणून हे दाखवतात की कर्मफलांचा त्याग करणारे त्यागी लोक जितकी कर्मे करतात ती सर्व भाजलेल्या बीजाप्रमाणे असतात. त्यांच्यामध्ये फल उत्पन्न करण्याची शक्ती नसते. आपल्याला माहिती आहे की बीज म्हणजे बिया जर भाजल्या तर त्याच्यामधून झाड येणार नाही. पण तेच जर त्या बिया पाण्यामध्ये ठेवल्या तर त्याला अंकुर फुटतो आणि नवीन वृक्ष, नवीन काहीही उत्पन्न होतं.
अशा प्रकारे यज्ञार्थ केल्या जाणाऱ्या निष्काम कर्मामुळे पूर्वसंचित सर्व शुभाशुभ कर्मांचाही नाश होतो. यामुळे या जन्मी किंवा जन्मजन्मांतरामध्ये त्यांनी केलेल्या कोणत्याही कर्माचे कोणत्याही प्रकारचे फल हे कोणत्याही अवस्थेमध्ये जिवंत असताना किंवा मेल्यावरही मिळत नाही. परत पाहू. फल उत्पन्न करण्याची शक्ती नसते कोणामध्ये. जे कर्मफलांचे त्याग करणारे त्यागी लोक जितकी कर्म करतात ती सर्व सोडून देतात. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना चांगले फळ उत्पन्न करण्याची शक्ती नसते, म्हणजे ते वाचणार नसते. म्हणजेच यज्ञार्थ केल्या जाणाऱ्या निष्काम कर्मामुळे पूर्वसंचित सर्व शुभाशुभ कर्मांचाही नाश होतो. म्हणजे यज्ञामध्ये जी कर्म जातात ती निष्काम कर्म केल्यामुळे पूर्वसंचिताप्रमाणे त्यांनी जी शुभ अशुभ कर्म केली आहे त्या कर्मांचा नाश होतो. त्यामुळे या जन्मी किंवा अनेक जन्मात सुद्धा त्यांना कोणत्याही कर्माचे फळ हे कोणत्याही अवस्थेमध्ये जिवंत असताना किंवा मेल्यावर सुद्धा मिळत नाही, कारण की हे लोक कर्मबंधनातून पूर्णपणे मुक्त होतात. पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने संन्यास व त्याग यांचे तत्व हे वेगवेगळे जाणण्याची इच्छा प्रगट केली होती. त्याचं उत्तर भगवंतांनी दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये वेगवेगळे मत सांगून केले. चौथ्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत त्याग म्हणजे काय, सात्विक राजस तामस आणि कर्मयोगाचे तत्व चांगल्या प्रकारे समजावून दिलं. आता संन्यास आणि सांख्य योगाचे तत्व समजावून देण्यासाठी प्रथमतः सांख्य सिद्धांताप्रमाणे कर्माच्या सिद्धीसाठी 5 हेतू आहेत. तर ते 5 हेतू कुठले हे आता भगवंत 5 श्लोकांमध्ये सांगतात. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. हे महाबाहो, सर्व कर्मांच्या सिद्धीची ही 5 कारणे कर्माचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहेत. ती तू माझ्याकडून नीट समजून घे. म्हणजे आता तुला मी आता सात्विक राजस सांगितलं, पण आता जी कर्म आहेत ती कर्म कशी असतात हे आता तू ऐक. शास्त्रविहित व निषिद्ध अशा सर्व कर्म अशी जी कर्म केली जाते त्यांना सर्व कर्मणाम असं म्हणतात. कृतांत आणि सांख्ये हे शब्द असे आहेत की कृत हे कर्माचे नाम आहे. म्हणजे कृत म्हणजे कर्म. ज्या शास्त्रामध्ये कर्मे समाप्त करण्याचा उपाय सांगितला आहे त्याचे नाव कृतांत होय. सांख्य याचा अर्थ ज्ञान हे आपल्याला माहितीच आहे. सम्यक ख्यायते न्यायते परमात्मा नेनेती सांख्येन तत्वज्ञानम. म्हणून ज्या शास्त्रामध्ये तत्वज्ञानाच्या साधनरूपी ज्ञानयोगाचे प्रतिपादन केले असेल त्याला सांख्य असे म्हणतात. म्हणून येथे कृतांते या विशेषणासह सांख्ये हे या पदार्थ म्हणजे कर्म पण केली आहे आणि ज्ञान पण वापरलेलं आहे, आणि या दोन्ही पद्धतीने जी कर्म केली जातात तेव्हा त्यांना काय म्हणतात, सांख्ये कृतांते. ज्याच्यामध्ये ज्ञानयोगाचे व्यवस्थित प्रतिपादन केले आहे आणि त्याप्रमाणे सर्व कर्मे ही प्रकृतीद्वारा केली जातात, त्याच्यामध्ये आत्मा पूर्णपणे अकर्ता असतो असे सांगून कर्माचा अभाव करण्याची रीत सांगितली आहे. त्याला सांख्यशास्त्र असे म्हणतात. म्हणजे कर्म ही प्रकृतीद्वारा केली जातात पण त्यामध्ये आत्मा हा अकर्ता असतो आणि कर्माचा अभाव करण्याची रीत येथे सांगितली आहे, त्याला सांख्यशास्त्र म्हणतात. म्हणून येथे संपूर्ण कर्मांच्या सिद्धीसाठी जे 5 हेतू सांख्य सिद्धांतामध्ये सांगितले आहेत ते तू माझ्याकडून व्यवस्थितपणे जाणून घे असे भगवंत अर्जुनाला सांगतात. आत्म्याचे अकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी वरील ज्ञान योगाचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रांमध्ये सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी जे 5 हेतू आहेत त्या 5च्या संबंधामुळे सर्व कर्म होतात. 5 जर गोष्टी असतील तरच कर्म होतात. अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. कर्म पूर्ण करण्यासाठी काय लागतं, अधिष्ठान लागतं, कर्ता लागतो, निरनिराळ्या प्रकारची करणे लागतात, तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारची क्रिया, आणि तसेच 5वे कारण दैव आहे. म्हणजे आपण म्हणतो ना दैवात असेल तो होईल, दैवामुळे असं झालं. तर ही जी सगळी कामं असेल
अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव हे आहेत. अधिष्ठान म्हणजे काय? करण व क्रिया यांचे आधाररूप असलेल्या शरीराचे वाचक आहे आणि गौणतः यज्ञाती कर्मामधील तद्विषयक क्रियेची आधाररूप भूमी इत्यादींचेही ते वाचक म्हणत आहे. मध्ये अधिष्ठान करायचं, आपल्याला माहिती आहे की मी हे पूजा करण्याचं अधिष्ठान केलं आहे, संकल्प केला आहे, त्याला आपण अधिष्ठान म्हणतो. किंवा देवाचं मी अधिष्ठान केलंय की 10 दिवस 15 दिवस. कर्ता कशासाठी आहे? तर कर्ता म्हणजे प्रकृतीस्थ पुरुषाचा आहे, वाचक आहे. म्हणजे करताय, मी हे केलं म्हणजे मी करताय. याला 13व्या अध्यायातील 21व्या श्लोकामध्ये भोक्ता असं म्हटलेलं आहे. तसंच 3ऱ्या अध्यायात याला अहंकार विमूढात्मा असं म्हटलं, म्हणजे ज्याने अहंकार सोडलेला आहे. पृथक विधाम या विशेषणासह करणम हे कशाचे वाचक आहे? करण कशाला म्हटलंय? मन, बुद्धी व अहंकार ही आतील करणे आहेत. तसेच 5 ज्ञानेंद्रिय व 5 कर्मेंद्रिय ही 10 बाहेरची करणे आहेत. यांच्याशिवाय स्रुवा इत्यादी उपकरणे इत्यादी कर्म करण्यासाठी उपयोगी असतात. ती सर्व बाह्य करणांमध्ये येतात. अशा प्रकारे भिन्न भिन्न कर्म करण्यासाठी जी भिन्न भिन्न द्वारे आहेत किंवा जे सहाय्यक आहेत त्या सर्वांना पृथक विधम या विशेषणासह करणं असे म्हटले आहे. आता विविध आणि म्हणजे पृथक म्हणजे काय? तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, हात पाय इत्यादी अवयवांचे संचालन, श्वास येणे जाणे, अवयव आखडून घेणे पसरणे, डोळे उघडणे बंद करणे, मनामध्ये संकल्प विकल्प येणे म्हणजे विचारांची आवक जावक होणे इत्यादी ज्या हालचाली रूपी क्रिया आहेत त्या नाना प्रकारच्या क्रियांना येथे विविधा आणि पृथक या दोन्ही पदांसह चेष्टा हे पद आहे. खरं तर आपण चेष्टा म्हणतो म्हणजे वेगवेगळे टाळे केले तर आपण त्याला चेष्टा हा शब्द म्हणतो, पण आपण दिवसभर आपण हे सगळं करत असतो तर आपण सुद्धा चेष्टाच करत असतो. येथे दैवम हे पद कशाचे आहे? तसेच पंचमम म्हणजे काय? दैवम म्हणजे पूर्वी केलेल्या शुभाशुभ कर्माच्या संस्कारात वाचक म्हणजे दैवम. आपण म्हणतो ना की आम्हाला चांगला जन्म मिळाला, आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतोय, तर माझ्या दैवात चांगलं होतं म्हणूनच मला भगवद्गीतेचा अभ्यास करायला, पठण करायला संधी मिळाली. उशिरा का होईना पण माझ्यामध्ये सजगता आली, मी भगवद्गीतेची वाचक झाली. पंचमम म्हणजे प्रारब्ध हे सुद्धा याच्यामध्येच आहे. बरेच लोक याला अदृष्ट असेही म्हणतात. याच्याबरोबर पंचमम या पदाचा उपयोग करून 5 या संख्येची पूर्तता दाखवलेली आहे. म्हणजे हे 5 हेतू काय काय म्हटले आपण? 5 हेतू अर्थात अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या क्रिया आणि 5वे कारण दैव, याला पंचमम असे म्हणतात. अभिप्राय असा आहे की पूर्वीच्या श्लोकात 5 हेतू एक असे सांगितले होते, यावेळी 4 हेतू दैवापूर्वी स्वतंत्रपणे सांगितले आहेत आणि 5वा हेतू हा दैव आहे. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरहा न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. मनुष्य मन, वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्या विरुद्ध कोणतेही कर्म करतो त्याची ही 5ही कारणे असतात. मन, वाणी, शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्या विरुद्ध कोणतेही काम करतो त्याची ही 5ही कारणे असतात. नर हे पद मनुष्याचे वाचक आहे. त्याचा प्रयोग करून असं म्हटलंय की मनुष्य शरीरामध्ये जीव हा पुण्य व पापरूपी नवी कर्मे करू शकतो. इतर सर्व या भोगयोनी आहेत. त्यामुळे पूर्वी केलेल्या कर्माचे फळ हे भोगले जाते. त्याला नवीन कर्म करण्याचा अधिकार नाही. शरीर वाङ्मनोभिर्यत म्हणजे शरीर या शब्दाने वाणीखेरीज इतर सर्व इंद्रियांसह स्थूल शरीर असा अर्थ आहे. वाक म्हणजे वाणी, मनस म्हणजे अंतःकरण असे आहे. मनुष्य हा जितकी पुण्य पाप रूपी कर्म करतो ती सर्व शास्त्रकारांनी कायिक, वाचिक आणि मानसिक अशा प्रकारे 3 प्रकारे भेदून सांगितलेले आहेत. म्हणून येथे या पदाचा प्रयोग करून सर्व शुभाशुभ कर्मांचा समावेश केलेला आहे. न्याय्य म्हणजे काय?
वर्ण, आश्रम, प्रकृती व परिस्थिती यांच्या भेदानुसार ज्यांच्यासाठी जी कर्मे कर्तव्य म्हणून मानलेली आहेत ती न्यायपूर्वक केल्या जाणाऱ्या यज्ञ, दान, तप, विद्याध्ययन, युद्ध, शेती, गोरक्षा, व्यापार, सेवा इत्यादी सर्व शास्त्रविध कर्मांच्या समुदायाचे वाचक म्हणजे न्याय्यम आहेत. म्हणजे हे न्यायाने सांगितलेले आहेत की याप्रमाणे कर्म करावीत. आता याच्या विरुद्ध आहे विपरीत. विपरीत म्हणजे काय? वर्ण, आश्रम, प्रकृती, परिस्थिती यांच्या भेदामुळे ज्याच्यासाठी जी कर्मे करण्याचा शास्त्रामध्ये निषेध केलेला आहे तसेच जी कर्मे नीती व धर्म यांना प्रतिकूल आहेत अशी असत्य भाषण, चोरी, व्यभिचार, हिंसा, मद्यपान, अभक्ष्यभक्षण इत्यादी सर्व पापकर्मांचे वाचक येथे विपरीत आहे. म्हणजे जो विरुद्ध वागतो तो विपरीत कार्य करतो. त्याला सुद्धा 5 कारणे आहेत. तर ही 5 कारणे कोणती? यत या पदासह कर्म हे पद येथे मन, वाणी आणि शरीर यांच्याद्वारे केली जाणारी जितकी पुण्य व पापरूपी कर्मे आहेत, ज्या कर्मांचे या जन्मी व जन्मजन्मांतरामध्ये जीवाला फल भोगावे लागते त्यांना या सर्व कर्मांचे वाचक म्हणतात. म्हणजे मन, वाणी आणि शरीर यांच्याद्वारे केली जाणारी जितकी पुण्य आणि पापरूपी कर्मे आहेत ती कर्म या जन्मी किंवा जन्मांतरामध्ये जीवाला भोगावे लागतात असे जे लोक आहेत ते यत आहेत. त्याची ही 5 कारणे आहेत. या वाक्याने असं दर्शवलं आहे की या 5च्या संयोगाविना कोणतेही कर्म घडू शकत नाही. जितकी शुभाशुभ कर्मे असतात ती या 5च्या संयोगामुळेच घडतात. यापैकी एखादे नसल्यास कर्म घडू शकत नाही. म्हणून कर्तेपणाशिवाय केले जाणारे कर्म हे वास्तविक कर्म नव्हेच. ही गोष्ट 17व्या अध्यायामध्ये सांगितली आहे. अशा प्रकारे सांख्ययोगाच्या सिद्धांतानुसार सर्व कर्मांच्या सिद्धीचे अधिष्ठान इत्यादी 5 कारणांचे निरूपण करून आता वास्तविक आत्म्याचा कर्माशी काहीही संबंध नाही, आत्मा हा पूर्णपणे शुद्ध, निर्विकार व अकर्ता आहे ही गोष्ट समजावून देण्यासाठी आत्म्याला कर्ता असे जे मानतात त्यांची निंदा भगवंत करतात. म्हणजे भगवंत म्हणतात की तुम्ही सगळं करता आणि तुम्ही म्हणतात की आत्मा नाही. तर आत्म्याला करता जे म्हणतात त्यांना मी निषेध करतो. तत्रेव सती कर्तारम आत्मानं केवलं तु यः पश्यत कृत बुद्धित्वान न स पश्यति दुर्मतीः. परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही. म्हणजे आता एवढं तुम्हाला सगळं सांगितलं, पण जो मनुष्य मनामध्ये अशुद्ध बुद्धी ठेवतो आणि कर्म पूर्ण होण्यामध्ये केवळ शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो, म्हणजे माझ्या आत्म्याने केलं, मी नाही केलं, मी नाही केलं, म्हणजे स्वतः सगळं करायचं देहाने, पण काय म्हणायचं की मी न करता आत्म्याने केलं आहे. तर असे जे आहेत अज्ञानी ते अज्ञानी त्यांची बुद्धी मलिन झाल्यामुळे खरे काय ते जाणून घेत नाही. सर्व कर्मे घडण्यामध्ये वरील अधिष्ठानादी हीच कारणे आहेत. आत्म्याचा त्या कर्माशी वास्तविक काहीही संबंध नाही. म्हणून आत्म्याला कर्ता असे मानणे हे कोणत्याही प्रकारे शक्य नाही. तरीही लोक मूर्खपणे आपल्याला कर्माचा कर्ता मानतात. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे. अकृत बुद्धित्वात म्हणजे सत्संग आणि सत्शास्त्र यांच्या अभ्यासाद्वारे तसेच विवेक, विचार आणि शमदमादी आध्यात्मिक साधनांची ज्याची बुद्धी शुद्ध झालेली नाही अशा प्राकृत अज्ञानी मनुष्याला अकृत बुद्धी असे म्हणतात. म्हणून येथे अकृत बुद्धित्वात या पदाचा प्रयोग करून आत्म्याला कर्ता मानण्याचा हेतू सांगितला आहे. याचा अभिप्राय असा की वास्तविक आत्म्याचा कर्माशी काहीही संबंध नसताना बुद्धीमध्ये विवेक शक्ती न उरल्यामुळे अज्ञानी मनुष्य आत्म्याला कर्ता मानतो. म्हणजे अहंकार आहे म्हणून तो म्हणतो की मीच केलं आहे. आत्मा बुद्धीमध्ये विवेक शक्ती नसल्यामुळे अज्ञानाने मनुष्य आत्म्याला कर्ता असे मानतो. आत्मानम या पदाबरोबर केवल म्हटलं आहे कारण की आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे लक्षण दाखवले आहे.
आत्म्याचे यथार्थ स्वरूप केवळ म्हणजे सर्वथा शुद्ध, निर्विकार आणि असंग आहे. आत्म्याचं स्वरूप कसं आहे? शुद्ध, निर्विकार आहे आणि असंग आहे. श्रुतीमध्ये सुद्धा सांगितलंय, असंगो ह्ययम पुरुषः. हा आत्मा वास्तविक सर्वथा असंग आहे. म्हणून असंग आत्म्याचा कर्माच्या बरोबर संबंध जोडून त्याला कर्माचा कर्ता असे म्हणणे विपरीत आहे. म्हणजे आत्मा हा असंग आहे. असंग आत्म्याचा कर्माच्या बरोबर जर संबंध लावला तर तो कर्माचा कर्ता असं दाखवणे हे अत्यंत विपरीत आहे. स आणि दुर्मती म्हणजे आत्म्याला कर्ता समजणाऱ्या मनुष्याची बुद्धी ही दूषित झालेली आहे. त्याच्यामध्ये आत्मस्वरूप हे यथार्थ समजण्याची शक्ती नाही, हे दाखवण्यासाठी दुर्मती असा शब्द केलेला आहे. म्हणजे तो हे सर्व यथार्थपणे जाणत नाही. 13व्या अध्यायात सुद्धा हे सांगितलं आहे की 29 श्लोकामध्ये की सर्व कर्मे ही प्रकृतीचाच खेळ आहे असे जो समजतो आणि आत्म्याला सर्वथा अकर्ता असे समजतो, तोच यथार्थ जाणतो, म्हणजे तोच परिपूर्ण बुद्धिमान आहे. या उलट आत्म्याला कर्ता असे समजणारा मनुष्य अज्ञानाने व अहंकाराने मोहित झालेला आहे. अध्याय 3:27 मध्ये. म्हणून त्याचे हे समजणे ठीक नव्हे, चुकीचे आहे. 14व्या श्लोकामध्ये कर्म घडण्यामागे जे 5 हेतू आहेत ते सांगितले आहे. त्यापैकी अधिष्ठानादी 4 हेतू हे प्रकृतीजनितच आहेत, परंतु कर्तारूपी 5वा हेतू असे प्रकृतीस्थ पुरुषाला मानले आहे. आणि असे सांगितले आहे की आत्मा हा कर्ता नव्हे, तो संगरहित आहे. म्हणजे काय? तर याविषयी असे समजावे की वास्तविक आत्मा हा नित्य, शुद्ध, बुद्ध, निर्विकार व सर्वथा असंग असा आहे. प्रकृतीशी किंवा प्रकृतीजनित पदार्थाशी किंवा कर्माशी त्याचा काहीही संबंध नाही. परंतु अनादिसिद्ध अविद्येमुळे असंग आत्म्याचाच या प्रकृतीशी संबंध जणू झाल्यासारखा आहे. म्हणून तो प्रकृतीने संपादित केलेल्या क्रियांबद्दल मिथ्या अभिमान बाळगून स्वतःच त्या कर्माचा कर्ता बनून जातो. अशा प्रकारे कर्ता बनलेल्या पुरुषाचे नाव प्रकृतीस्थ पुरुष असे आहे. तो त्या प्रकृतीद्वारे संपन्न झालेल्या क्रियांचा कर्ता बनतो. तेव्हाच त्या क्रियांची संज्ञा कर्म अशी होते. त्या क्रियांना कर्म असे म्हणतात आणि ती कर्म फल देणारी असतात. म्हणून त्या प्रकृतीस्थ पुरुषाला चांगल्या वाईट योनींमध्ये जन्म घेऊन त्या कर्माचे फळ भोगावे लागते. अध्याय 13:21 श्लोकामध्ये सांगितलंय की तुम्ही जशी कर्म करतात त्याप्रमाणे वेगवेगळ्या योनींमध्ये तुम्हाला कर्माचे फळ भोगावे लागेल. परत 14व्या श्लोकामध्ये सांगितलंय कर्माचे जे 5 हेतू आपण पाहिले त्यामागे एक हेतू ज्याला आहे त्याला कर्ता म्हटलाय. तर तो कर्ता कोण आहे? जो प्रकृतीमध्ये स्थित झालेला पुरुष असतो. येथे आत्म्याचे केवळ म्हणजे संगरहित व शुद्ध स्वरूपाचे वर्णन आहे, म्हणून त्याला अकर्ता असे म्हणून त्याच्या यथार्थ स्वरूपाचे लक्षण दिले आहे. जो आत्म्याचे यथार्थ स्वरूप जाणतो त्याच्यासाठी कर्माचा कर्तारूपी 5वा हेतू उरत नाही. ज्याने आत्म्याला जाणला आहे तो कर्ता म्हणजे कर्माचा कर्तारूपी 5वा हेतू नसतो. त्यामुळे त्याच्या कर्माची कर्म अशी संज्ञा राहत नाही. हीच गोष्ट पाहूया. आत्मा हा पूर्णपणे शुद्ध, निर्विकार आणि अकर्ता आहे. ही गोष्ट समजावून देण्यासाठी आत्म्याला कर्ता असं मानणाऱ्यांची निंदा करून आता आत्म्याचे यथार्थ स्वरूप समजून घेऊन त्याला अकर्ता असे जे समजतात असे जे समजतात त्यांची भगवंतांनी येथे स्तुती केली आहे. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. ज्या माणसाच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही. म्हणजे ज्या माणसाच्या अंतःकरणात मी करता आहे, मी केला असा भाव नसतो, तसेच त्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात नसते. म्हणजे जे काही दिवसभर आपण कामं करतो याच्यामध्ये मी केलं किंवा त्याचं लक्ष त्याच्या लक्ष नसतं, तो माणूस या सर्व लोकांना मारूनही म्हणजे अशांनी कोणाला मारलं, दुखवलं तरीही तो
वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही, कारण की तो मी केलं हे म्हणत नाही, म्हणून त्याला पाप लागत नाही. यस्य पदाने असं दाखवलंय की सर्व कर्मांना प्रकृतीचा खेळ समजणाऱ्या सांख्य योगाचे ते वाचक आहे. कोण? यस्य. यस्य नाहं कृतो. अशा पुरुषांमध्ये देहाभिमान नसल्यामुळे कर्तेपणाचा पूर्णपणे अभाव होतो. म्हणजेच मन, इंद्रिय व शरीर यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या सर्व क्रियांमध्ये अमुक कर्म मी केले, हे माझे कर्तव्य आहे, अशा प्रकारच्या भावनेचा लवलेशही राहत नाही. म्हणजेच मी करता आहे ही भावना त्याच्या मनामध्ये नसते. बुद्धिलिप्त न होणे म्हणजे काय? कर्माबद्दल आणि त्यांचे फलरूप असलेल्या स्त्री, पुरुष, पुत्र, धन, घर, मान, मोठेपणा, स्वर्गसुख इत्यादी या लौकीच्या आणि परलोकीच्या सर्व पदार्थांबद्दल ममता, आसक्ती आणि कामना यांचा अभाव होणे, कोणत्याही कर्माशी किंवा त्याच्या फलाशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध आहे हे न समजणे, तसेच त्या सर्वांना स्वप्नातील कर्म व भोग यांच्याप्रमाणे क्षणिक, नाशवान व कल्पित असे समजल्यामुळे अंतःकरणामध्ये त्याचे संस्कार न साचणे म्हणजे बुद्धिलिप्त न होणे होय. म्हणजे तो पुरुष बुद्धीने स्वतःला लिप्त झालेला नसतो, कारण की ही जी कर्म असतो, या कर्माबद्दल त्याला ममता, आसक्ती आणि कामना याचा त्याच्या स्वभावात अभाव असतो. तसेच कर्म आणि कर्म केलेले फळ याचा तो स्वतःशी संबंध ठेवत नाही. तसेच स्वप्नातील कर्म आणि भोग याच्यामध्ये तो क्षणिक, नाशवान व कल्पित असे समजल्यामुळे त्याच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये हा संस्कारच होत नाही की हे काही सर्व काही मी केलेलं आहे. तो पुरुष या सर्व लोकांना मारूनही वास्तविक मारत नाही आणि पापांनी बद्ध होत नाही. म्हणजे काय? म्हणजे असे की आत्मस्वरूपाला चांगल्या प्रकारे जाणून घेतल्यावर ज्याचा अज्ञानजनित अहंभाव पूर्णपणे नष्ट झाला आहे, म्हणजे अहंकार गेलेला आहे. मन, बुद्धी, इंद्रिय आणि शरीर यांच्याबद्दलची अहंता व ममता याचा पूर्णपणे अभाव झाल्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या कर्माशी किंवा त्यांच्या फलाशी ज्याचा किंचितही संबंध उरला नाही, त्या पुरुषाचे मन, बुद्धी व इंद्रिये यांच्याकडून जी कर्मे लोकसंग्रहार्थ प्रारब्धानुसार केली जातात, ती सर्व शास्त्रानुकूल आणि सर्व हित करणारीच असतात. म्हणजे आत्मस्वरूपाला चांगलं जाणून घ्यायचं आहे, अज्ञानजनित अहंभाव पूर्णपणे नष्ट करायचा, मन, बुद्धी, इंद्रिय आणि शरीर यांच्याबद्दल अहंता आणि ममता ठेवायची नाही, तसेच कर्म आणि कर्माची जी फलं आहेत त्याच्याशीही संबंध ठेवायचा नाही. तसेच मन, बुद्धी, इंद्रिय यांच्याकडून जी कर्म होतात, म्हणजे लोकसंग्रहानुसार आणि प्रारब्धानुसार असतात, ती सर्व शास्त्रानुसार आहेत आणि ती सर्वांची हित करणारी आहेत, हे लक्षात घ्यायचं. तसेच अहंता, ममता, आसक्ती आणि बुद्धी यांचा सुद्धा अभाव करायचा. पाप कर्मांचे आचरणच करायचे नाही, म्हणजे कुठलं कारणच करायचं नाही पापासाठी. म्हणून ज्याप्रमाणे अग्नी अशी जी असतात, ही सर्व लोक कोणाला मारत नाही आणि पापांनी बद्ध होत नाही. म्हणून ज्याप्रमाणे अग्नी, वायू व जल इत्यादींच्या द्वारे प्रारब्धामुळे एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला, तर ते अग्नी, वायू इत्यादी वास्तविक त्या प्राण्याला मारणारे नाहीत आणि ते त्या कर्मामुळे बद्धही होत नाहीत. त्याप्रमाणेच वरील महापुरुष लौकिक दृष्टीने स्वधर्म पालन करताना यज्ञ, दान व तप इत्यादी शुभ कर्मे करूनही त्यांचे ते करता बनत नाहीत आणि त्यांच्या फलाने बद्धही होत नाही. म्हणजे मी केलं असंही म्हणत नाही आणि शुभ शुभ कर्मे करतात, पण ते मी केलं असं सांगत नाही. यात निराळे सांगण्यासारखे काय आहे असे भगवंत अर्जुनाला म्हणतात. तसेच शास्त्र धर्मासारख्या एखाद्या कारणाने योग्यता प्राप्त झाल्यावर सर्व प्राण्यांचे संहारूपी क्रूर कर्म करूनही तो त्यांचा कर्म करता बनत नाही आणि त्याच्या फलाने बद्धही होत नाही. अर्थात लौकिक दृष्टीने सर्व कर्म करतानाही तो त्या कर्मांपासून पूर्णपणे बंधन रहितच असतो, म्हणजे त्याला बंधन नसतं, कारण की त्याचा धर्म आहे शास्त्रधर्म आणि त्या शास्त्रधर्माप्रमाणे तो वागलेला आहे. याचा अभिप्राय असा की भगवंत हा संपूर्ण जगाची उत्पत्ती, पालन व संहार
इत्यादी कार्ये करत असूनही वास्तविक त्यांचा तो करता नव्हे. अध्याय 4 13वा श्लोक. आणि त्या कर्माशी त्याचा कोणताही संबंध नाही. अध्याय 4 14. अध्याय 9 9वा श्लोक. त्याचप्रमाणे सांख्य योगाचाही त्याचे मन बुद्धी आणि इंद्रिय यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांशी काहीही संबंध राहत नाही. म्हणजे ज्ञानी लोक म्हणतात की मन बुद्धी आणि इंद्रिय यांच्याकडून जी कर्म होतात त्याच्याशीही त्याचा संबंध नाही. त्यांचं अंतःकरण अत्यंत शुद्ध असतं. तसेच अहंता ममता आसक्ती आणि स्वार्थ बुद्धी यांचा नाश झालेला असतो, म्हणजे ते रहित असतात. त्यांचे मन बुद्धी व इंद्रिय यांच्याकडून राग द्वेष व अज्ञानमूलक चोरी व्यभिचार मिथ्या भाषण हिंसा कपट दंभ इत्यादी पापकर्मे होत नाहीत. त्यांच्या सर्व क्रिया या वर्णाश्रम आणि परिस्थिती यांना अनुसरून शास्त्रानुकूलच असतात हे नक्की. यामध्येही त्याला कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करावा लागत नाही. असा त्याचा स्वभाव बनून जातो की या माझा जन्म या धर्मामध्ये झालेला आहे, त्या धर्माप्रमाणे मी वागलो तर मी शास्त्राला अनुकूल असाच वागत आहे. अशा प्रकारे संन्यासाचेच म्हणजेच ज्ञानयोगाचे तत्व समजावून देण्यासाठी आत्म्याच्या अकर्तेपणाचे प्रतिपादन करून आता त्याला अनुसरून कर्माचे अंग प्रत्यंग हे चांगल्या प्रकारे समजावून देण्यासाठी भगवंत कर्मप्रेरणा आणि कर्मसंग्रह यांचे प्रतिपादन या 18 आणि 19 श्लोकामध्ये करतात. ज्ञानज्ञेयन परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्मसंग्रह. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय या 3 प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय आणि कर्ता करण तसेच क्रिया हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत. म्हणजे यात जर 6 गोष्टी नसेल तर कर्म होणार नाही. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे वेगवेगळ्या तत्वाचे वाचक आहेत का आणि कर्मप्रेरणा म्हणजे काय हे पाहूया. कोणत्याही पदार्थाच्या स्वरूपाचा निर्णय करणाऱ्याला ज्ञाता असे म्हणतात. म्हणजे एखाद्या पदार्थाचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे तर तो जो जाणून घेतो त्याला ज्ञाता असे म्हणतात. म्हणजे की हे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये ज्ञान आहे, हे पुस्तक मी वाचणार आहे, तर आपण कोण झालो? ज्ञाता झालो. तो ज्या वृत्तीने वस्तूच्या स्वरूपाचा निर्णय करतो त्याचे नाव त्याला ज्ञान. म्हणजे आता इथे दिलेलं आहे की या भगवंतांनी याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या योग्य आहेत, तर ज्या गोष्टी आहेत त्या कोण आहेत? ज्ञान आहे. तो ज्या वस्तूच्या स्वरूपाचा निश्चय करतो त्याचे नाव ज्ञेय. म्हणजे मला याचा अभ्यास करायचा आहे, आम्ही सर्वजण मिळून या भगवद्गीतेचा अभ्यास करू, तर हे काय आहे? ज्ञेय आहे. ही 3 प्रकारची कर्मप्रेरणा आहे. या तिन्ही गोष्टी असेल तर ती कर्मप्रेरणा आहे. असे म्हणून हे दर्शविले आहे की या तिन्हीच्या संयोगामुळेच मनुष्याची कर्माविषयीची प्रवृत्ती होते. म्हणजे आपण वाचायला उद्युक्त होतो. म्हणजे या तिन्हींचा संबंध हाच मनुष्याला कर्माला प्रवृत्त करणार आहे. कारण जेव्हा अधिकारी मनुष्य ज्ञानवृत्तीने असा निर्णय घेतो की अमुक अमुक वस्तूंनी अमुक प्रकारे अमुक कर्म हे मला करायचे आहे, तेव्हाच त्याची त्या कर्माकडे प्रवृत्ती होते. याला उदाहरण द्यायची गरज नाही आहे. आपण स्वयंपाकघराचं उदाहरण घेतलं तरीही आपल्याला सगळं कळतं की सकाळपासून मला काय काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि मला का करायचं आहे. कर्ता करण आणि कर्म ही तिन्ही पदे वेगवेगळ्या तत्वांची वाचक आहेत. तर हे 3 कर्मसंग्रह म्हणजे काय, याचा भावार्थ काय? पहाटे थांबायचं का? थांबायचं आपण? थांबायचं का? हो हो, हो खूप. चालेल. हो. किंवा मी 20 करणार होती पण चालेल, काही हरकत नाही, थांबूया. 2 राहिले नाही तर मग 20 होतात. हा. किती वाजले? 4:30 वाजले का? 4:15. हा ठीक आहे, मला तिथे काहीच कळत नाही त्याच्यामुळे हा, काही नाही. 4:15 वाजून गेले. हा ठीक आहे, 18 पासून घेऊया मग नंतर. हो, चालेल. हो, म्हणजे मला वाटतं 18 4 4 किंवा 5 याच्यात होऊन